सोलापूर शहरात 4 ठिकाणी दुचाकींची चोरी झाली आहे। या प्रकरणी विजापूर नाका, सदर बाजार, MIDC व फौजदार चावडी पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मोटारसायकलची शंकरनगर परिसरात एका 46 वर्षीय व्यक्तीला जोराची धडक बसली। या धडकेत शंकर कस्तुरे हा व्यक्ती रस्ता ओलांडत असताना मोटारसायकलची धडक बसली। यात तो गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल केले असल्याची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे। करकंब तालुका पंढरपूर येथील एका 50 वर्षीय व्यक्तीने दारूच्या नशेत गोचिड मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे। राजू घाटोळे राहणार करकंब असे या व्यक्तीचे नाव असून पुढील उपचारासाठी त्याला सिव्हिल रुग्णालय सोलापूर येथे दाखल करण्यात आले आहे। लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या बाळू मासाळ वय वर्ष 34 राहणार मंगळवेढा याला कोल्हापूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सचिन देशमुख यांनी 50,000 रुपयाला जामीन मंजूर केला आहे। पैशाच्या कारणावरून तसेच पत्ते खेळण्यावरून 2 गटात मारामारी झाल्याचा प्रकार सोलापूर शहरातील मट्टी वस्ती येथे घडला आहे। यात प्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शेतात काम करताना संजय मोतीराम चव्हाण वय वर्ष 32 याला सर्पदंश झाल्याची घटना घडली आहे। ही घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथे घडली असून उपचारासाठी सिव्हिल रुग्णालय सोलापूर येथे दाखल करण्यात आले आहे। पंढरपूर येथील संतपेठ भागात राहणाऱ्या समीर अलीसाब बागवान वय वर्ष 42 या तरुणाने बँकेच्या कर्जाच्या वसुलीसाठी लावलेल्या तगाद्याला कंटाळून राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याची घटना घडली आहे। बागवानाला उपचारासाठी सिव्हिल रुग्णालय सोलापूर येथे दाखल करण्यात आले आहे। सोलापूर शहरातील हनुमान नगर परिसरात गोरक्षकांना मारहाण करून पैसे उकळल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात 3 विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे।